नमस्कार. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. प्रिसिजन वाचन अभियानाच्या या एप्रिल महिन्यातल्या मागचा अख्खा महिना आपण तळपता पाहिलेला आहे. आणखीन 2 महिने असेच तळपतेत. अशा या तपत्या वातावरणामध्ये जो काही गारवा मिळणार आहे तो पुस्तकांच्या शब्दांमधून मिळणार आहे, वाचनातून मिळणार आहे. वाचनातला निसर्ग तुम्ही कितीही उन्हात बसून वाचा, वाचनातला निसर्ग जो आहे तो कोकणातलाच वाटायला लागेल. ही ताकद आहे त्या शब्दांची. परवा आपणही कदाचित पाहिले असेल, शंतनू नायडू हे नाव आपणा सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा रतन टाटांचा अंतिम विधी चालू होता त्यावेळेला हे व्यक्तिमत्व फार डोळ्यासमोर येत होतं. अतिशय छोटा छोकरा. त्या शंतनू नायडूची मुलाखत एका वाहिनीने घेतलेली आहे, ती मी पाहत होतो. आणि त्यातून त्या मुलाखतीतून खरं म्हणजे वाचन चळवळीसाठी त्याने केलेलं काम हे अधिक ठळकपणे नजरेसमोर आलं. मुंबईमध्ये बॉम्बे बुकीज कम्युनिटी नावाची एक संस्था चालते. मुंबईतल्या अतिशय उच्चभ्रू वस्तीमध्ये एक अशी जागा त्याने टाटांच्या माध्यमातून डेव्हलप केलेली आहे, जिथं निसर्ग ओसंडून वाहतो आणि शांतता आपल्या अवतीभोवती फिरत असते. अशा वातावरणामध्ये लोकांनी येऊन वाचावं म्हणून तिथं पुस्तकांचे ढिगारे लावलेले असतात. लोकांनी घ्यावेत, आवडील त्या भाषेतले घ्यावेत आणि वाचावेत, अशी ती मुळात कल्पना आहे. आणि हा सगळा प्रोजेक्ट टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो आणि ते चालवण्याचं काम शंतनू नायडू करतो. शंतनू नायडू हा उत्तम मराठी बोलणार आहे. हे त्याचं शिक्षण सगळं पुण्यामध्ये झालेलं आहे. त्या मुलाखतीमध्ये त्याने गमतीने सांगितलं एकदा, मी आत्ता जी मुलाखत देतो आहे यातले 5-6 शब्द जर चुकले असतील तर घरी जाईपर्यंत आई ती नोट डाऊन करते आणि हे तुझे शब्द चुकले असं मला ती सांगते. हे इतकं मराठी पण त्याच्या अंगामध्ये भिनलेलं आहे, कारण त्याची आई मनपा शाळेमध्ये शिक्षिका आहे. आणि एक अतिशय उत्तम प्रोजेक्ट म्हणून तुम्ही इन्स्टावरती सुद्धा शोध घेऊ शकता त्याचा. बॉम्बे बुकीज कम्युनिटी वाचन चळवळीसाठी म्हणजे सायलेंट रीडरसाठी एक अतिशय उत्तम ठिकाण. मुंबईमध्ये तुम्ही गेलात आणि एक 2-4 तासाचा वेळ असेल तर नक्की तिथे जाऊन वाचनाचा आनंद घ्या. एक प्रयोग आम्ही मागच्या महिनाभरात केला. तुळजापूर रोडला एक शेटे वस्ती नावाची वस्ती आहे, तिथे जिल्हा परिषदची शाळा भरते. त्या शाळेमध्ये म्हणजे त्या शाळेतल्या शिक्षिका वैशाली कारवेकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत. प्रत्येक कार्यक्रमात त्या हजर असतात. द्विशिक्षकी शाळा आहे, 40-45 विद्यार्थी असतील. पण कारवेकर मॅडमचं वैशिष्ट्य मला जाणवलं. गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास 8-9 वर्ष आम्ही त्या शाळेसोबत प्रिसिजन म्हणून काम पाहतो आहे. जेव्हा जेव्हा आकाशवाणीवरती अभिवाचन चालायचं, श्यामची आईच्या पुस्तकाचं अभिवाचन आकाशवाणीवरती त्या रोज रेकॉर्ड करायच्या आणि शाळेतून मुलांना ऐकवायच्या. हे त्यातून खऱ्या अर्थानं मुलांना त्या गोष्टी कळायला लागल्या, ती श्यामची आई कळायला लागली. अशा अनेक प्रकल्पातून खऱ्या अर्थानं मुलांमध्ये वाचनाची गोडी आपण वाढवू शकतो. मागच्या महिन्यामध्ये त्या शाळेमध्ये आपला प्रिसिजन वाचन अभियानाचा एक कार्यक्रम झाला. सुप्रिया केसकर मॅडम तिथं आल्या होत्या. त्यांनी मुलांना छान गोष्टी सांगितल्या आणि मुलांना वाचनाचं महत्त्व पटवून दिलं. एक अत्यंत चांगला उपक्रम त्या शाळेने आयोजित केलेला होता. आता वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अगदी आपल्या शेजारचे तुळजापूरचे देवीदास सौदागर हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आज आपल्यासोबत आहेत. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये लेखनाची उर्मी तुम्हाला शांत बसू देत नाही, कारण त्या उर्मीचा आणि तुमच्या भोवतालच्या परिस्थितीचा तसा काहीही संबंध नसतो. उर्मी ही आतून असते आणि कदाचित परिस्थिती जितकी विपरीत असेल तितके तुमचे शब्द अधिक धारदार
आणि अनुभवातून आलेले असतात. त्यामुळं त्यांच्या या पुस्तकाला उसवण नावाची कादंबरी आहे. त्यांच्या या पुस्तकाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार 2024चा मिळालेला आहे. म्हणून आज आपण त्यांना आमंत्रित केलं. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं आधी स्वागत करूयात. मी त्यांना विनंती करेन, कृपया आपण मंचावरती यावं. उसवण कादंबरीचं अभिवाचन म्हणजे त्यातल्या काही भागांचं करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री मार्तंड कुलकर्णी. त्यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. आणि मधल्या खुर्ची आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम यांनाही विनंती करेन, कृपया आपण मंचावरती यावं. या दोघांचाही सन्मान आपण करूयात. सर्वप्रथम आजचे लेखक देविदासजी सौदागर. आणि यानंतर मार्तंड कुलकर्णी यांचा सन्मान करूयात. मार्तंड कुलकर्णी हे सोलापुरातल्या सुयश विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम पाहतात. नाटक, अभिवाचन या क्षेत्रामध्ये त्यांचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. धन्यवाद मॅडम. माझी या ठिकाणची भूमिका संपवतो, कारण आज देविदासजींसोबत गप्पा मारण्यासाठी मी आहे. माझे गप्पा त्या सांगतील, मी फक्त प्रश्न विचारणार आहे. तुम्हा दोघांचंही स्वागत करतो आहे. देविदास सौदागर तुळजापुरात राहणारे, अनेक वर्ष पाची बाजूने पत्रे असलेल्या घरात राहणारे. बाकी सगळी परिस्थिती त्यांच्याकडून आपण ऐकणारच आहोत. उसवण ही कादंबरी प्रकाशित झाली आणि योगायोग असा आहे, आज आपण बोलतो आहे 5 एप्रिलला. 2 एप्रिल 2018 मी चुकत नसेल तर त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला होता. आणि आपण एप्रिलमध्येच पहिल्या आठवड्यातच बोलतो आहोत त्यांच्याशी. या कादंबरीला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 2024चा. आणि देविदास सौदागर हे नाव आणि उसवणी ही कादंबरी अचानक प्रकाशझोतात आली. तुळजापुरातल्याही लोकांना माहिती नसेल की असा एक लेखक आपल्या शेजारी राहतो आहे, कारण आपल्यालाही माहिती नव्हतं की तुळजापुरात एक लेखक असा आहे. एका कादंबरीनं संपूर्ण महाराष्ट्र काय मराठी जग व्यापून गेलं त्या युवा साहित्य अकादमी पुरस्कारामुळं. ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जाणार आहोत. उसवण या कादंबरीतल्या काही भागांचं सुरुवातीला आपण अभिवाचन ऐकूयात आणि मग प्रश्नाकडे वळूयात. पाय दुखत आहेत म्हणून विठू दुकानातच आडवा पडला होता. गुडघ्याच्या वाट्या जरा जास्तच दुखत होत्या. पाठ ओढून धरल्यासारखी झाली होती. पाठीचा मणका अधूनमधून कळ मारतच होता. विठूचा मुलगा सुभाष विठूचे पाय दाबत होता. आज त्याची अर्धी शाळा होती. शाळा सुटल्यावर तो दुकानात येऊन बसायचा. अचानक त्याचं लक्ष समोर गेलं. दुकानासमोरून एक केस वाढलेला माणूस चालत जात होता. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. हे कपडे अतिशय मळलेल्या अवस्थेत. त्याला खूप माती चिकटलेली. तोंडावर भयानक दाढी वाढलेली. तो पुन्हा पुन्हा दाढी खाजवत होता. डोक्यावर वाढलेल्या केसानं त्याचं निम्म तोंड झाकून गेलं होतं. पण तो काहीतरी बोलत होता, पण कुणालाच काही नीट कळत नव्हतं. तो म्हणत होता, अन्यायाची मांडणी करणारी सगळीच सामुग्री जाळून टाकली पाहिजे. उरलेल्या मजकुरावर राख उमटेपर्यंत आपणच डोळ्यात तेल घालून पेटवली पाहिजे ही आग. आठवडे, महिने, वर्ष हे सगळं पुसून टाकलं पाहिजे. एक दिवस म्हणून सरळ सोड जगता आलं पाहिजे. रात्रीच्या उरावर बसलेले दिवस ओळखता आले पाहिजेत. बेवारस क्षणाच्या निर्मितीला चाप लावता आला पाहिजे.
12 राशींचा गुन्हेगार, 12 राशींचा गुन्हेगार ठरवून माझी रास कोणती? माझ्या वाट्याला हे दुःख का? तुझी आणि माझी जर एकच रास असेल तर आपल्या बसण्या आणि उठण्याच्या जागा इतक्या भिन्न का? असे प्रश्न विचारून आसूड ओढता आले पाहिजेत. डोक्यावर पाय देणारे लोक कोलता आले पाहिजेत. आपल्या जगण्या मरण्याचा त्यांना बोटभरही फरक पडत नाही. एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम अजून ताजी आहे. अजून संपला नाही अंगठे घेऊन अस्तित्वावर बोजा चढवण्याचा काळ. सुभाष विठूला म्हणाला, भाऊ, अरे हे येडं माणूस आहे ना, आमच्या शाळेच्या समोरच्या मैदानात असते आणि त्या मातीमध्ये काय बी लिहित असते. वा, हे असा व्यवस्थेवरचा राग आहे याच्यामध्ये. या कादंबरीत नात्यांची हळूवार गुंफण आहे, परिस्थितीचं ओझं आहे आणि आपण करत असलेल्या कामामध्ये इतके बदल होत असतात, त्यातून व्यवसाय ठप्प व्हायला लागतो. असं सगळंच चित्रण या उसवण कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला हे का लिहावंसं वाटलं? लिहिण्याची सुरुवात म्हणजे कपड्यांना टाका घालता घालता शब्दांचा हा लळा कुठून लागला? म्हणजे 2007चा काळ असावा, 10वी झाल्यानंतर जातो, म्हणजे 11वी 12वीचा काळ. तर त्या काळी घरी काही टी व्ही रेडिओ असा प्रकार नव्हता आणि संध्याकाळच्या वेळेस लोडशेडिंग व्हायचं तेव्हा. तर पूर्वीपासूनच लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. रविवारी जे वर्तमानपत्र येतात त्याच्या पुरवण्यामध्ये काही गोष्टी वगैरे असायच्या, तर ती आवड वाढत जाऊन नंतरच्या काळामध्ये 10वी 12वी झाल्यानंतरचा जो काळ होता, तर तेव्हा मी वाचनालयात खातं काढलेलं होतं. आणि मग मी अनेक वर्ष वाचत राहिलो. अरे वा. आणि जवळपास 2007 ते 2015-16पर्यंत असं एक सलग वाचन चालूच होतं. मिळतील ती पुस्तकं वाचणं असतील किंवा कधी शक्य झालं तर विकत घेऊन वाचणं असेल. आणि मग कविता लिहू लागलो मी त्या दरम्यानच. कधीतरी वर्षातनं 2-3 कविता लिहून व्हायच्या 2007पासूनच. पण पूर्ण कविता लिहित असताना एखादं कडवं किंवा 1-2 ओळी अशा येऊन जायच्या जे पूर्णतः आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असलेल्या. अच्छा. आणि मग त्यातून पुढं जाऊन असं वाटलं की कवितेतनं आपलं सगळं जगणं मांडायला मर्यादा येईल, म्हणून नंतरच्या काळात उसवणची निर्मिती झाली. अच्छा, म्हणजे कादंबरीचा जन्म झाला तो यातून झालेला आहे. होय. म्हणजे आपलं सगळंच म्हणणं कवितेतून मांडणं शक्य नाही. होय, बरोबर. पण ह्या सगळ्यात म्हणजे तुम्ही जे वाचनाचा उल्लेख केलेला आहे, त्या वाचनातून हा सगळा एक ध्यास लागला. होय. तुमचा पहिला कविता संग्रह आता मी जसं सांगितलं की 2 एप्रिल, बरोबर ना? मी तारीख चुकत नाही आहे, 2018 साली कर्णाच्या मनातलं. त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं त्या 2 कविता संग्रहांबद्दलही थोडंसं आम्हाला सांगा ना, मग या कादंबरीच्या तपशिलाकडे आपण वळूयात. होय. तर कर्णाच्या जीवनावर आधारित एक सुरुवातीच्या काळात एक 5-6 कविता लिहून झालेल्या होत्या. आणि नंतर असं जाणवलं की कर्णाचं नाव घेतलं काय किंवा न घेतलं काय, सामान्य माणसाच्या वाट्याला तसंच दुःख आहे. बरोबर. पण तो कर्ण नसतो. तो कर्ण नसतो आणि असतोही असंही म्हणता येईल. कारण तो परिस्थितीच्या त्याचं चिखलात रुतलेलं चाक काढण्यात त्याची हयात जाते आणि त्याच्या पाठीवरचे वार असतील, आपल्याच माणसांनी त्याचा केलेला छळ असेल, हे आपण आपल्या हे आयुष्यात तेच अनुभवत असतो. तर नंतर असं लक्षात आलं की कर्ण आणि आजचा सामान्य माणूस यांच्यात दुःखाच्या बाबतीत, नात्यांच्या अन्यायाच्या बाबतीत जास्त असं अंतर नाही. तर कर्णाच्या मनातलं ह्या नावानं आपण कविता संग्रह प्रकाशित करावा
आणि कर्णावरच्या ज्या काही कविता होत्या, जवळपास 35-40 कविता असतील, त्या कविता संग्रह मी सोलापूरचं ते थिंक टँक पब्लिकेशन म्हणून आहे, अच्छा, तर त्यांच्याकडून प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. पण ते प्रकाशित करायला 8,000 रुपयाला 200 प्रती म्हणून सांगितलं होतं त्यांनी. बापरे. मग पुन्हा मी परत गेलो, विचार केला वर्षभर की कसं करावं, म्हणजे तेवढे पैसे घालायचे, काय करायचं. मग पुन्हा विचार केला की आपण एखादा मोबाईल जरी घ्यायचं म्हणलं तरी पैसे पडदेशी खर्च करतोय, तर करूयात. आणि त्यातून त्या कविता संग्रहाचं म्हणजे निर्मिती झाली 2018 साली. आणि 2019-20 ह्या कालावधीत ज्या कविता लिहिल्या होत्या त्याचा दुसरा कविता संग्रह आला 2021 साली. अच्छा. त्याचं नाव काळजात लेण्या कोरताना. हो. तर हे 2 कविता संग्रह आणि कादंबरीचं लिखाण तर चालूच होतं. बरं. म्हणजे जवळपास 2020-19चे काही महिने आणि 20-21 असं 2.5 वर्ष म्हणता येईल. आणि ती कादंबरी आली 2022 मध्ये. अच्छा. हां. वा. म्हणजे ह्या आज खरं म्हणजे ते दोन्ही कविता संग्रह आउट ऑफ प्रिंट आहेत, कुठं बाजारात उपलब्ध नाही आहेत. त्यातलं काही आम्हाला ऐकवता येण्यासारखं आहे, एखाद दुसरी कविता? हो, ऐकवता येईल. त्याची दुसरी आवृत्ती येणार आहे. बरं बरं. होय. कर्णाच्या मनातलं या कविता संग्रहाला नुकतीच 7 वर्ष पूर्ण झाली तो कविता संग्रह प्रकाशित होऊन. बरोबर. आणि त्या कविता संग्रहातली एक कविता मी वाचून दाखवतो आपणास. कवितेचं नाव आहे नशीब. सगळ्यांनी मापले 5 जणच. कर्णाच्या मनातलं जो कविता संग्रह आहे त्यातली ही एक कविता आहे. सगळ्यांनी मापले 5 जणच, मीच नव्हतो कुणाच्याच गणतीत. सगळ्यांनी मापले 5 जणच, मीच नव्हतो कुणाच्याच गणतीत. सगळ्यांचं उजळलं आयुष्य, माझ्याच वेळेस तेल नव्हतं पंतीत. हो. सगळ्यांचं उजळलं आयुष्य, माझ्याच वेळेस तेल नव्हतं पंतीत. 105 पक्वान्न जेवण होतं समोर तयार. म्हणजे बरकौरव आणि 5 पांडव. 105 पक्वान्न जेवण होतं समोर तयार, माझंच पान मात्र नव्हतं पंक्तीत. ते होते म्हणे मोठे शूरवीर, माझं मन मात्र नव्हतं त्यांच्या संगतीत. सगळ्यांच्या वाटा होत्या ठरलेल्या, माझाच तेवढा प्रवास आज्ञात येत. सगळ्यांच्या वाटा होत्या ठरलेल्या, माझाच तेवढा प्रवास आज्ञात येत. वा, क्या बात आहे. हाच सल तुमच्या उसवणमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आत्ता मार्तंड सरांनी ज्या प्रकरणाची सुरुवात केली त्याच प्रकरणामध्ये वेड्याच्या नोंदी म्हणून आहेत, त्यामध्ये सुद्धा हा सल दिसतोय. मार्तंडजी, मला वाटतं की एकदा त्या वेड्याच्या नोंदी आपण वाचूयात. बाहेर गारवा सुटला होता. रेडिओवर बातम्या सुरू होत्या. आजच्या ठळक बातम्या. गरिबी निर्मूलन करण्यासाठी सरकार लवकरच नवीन योजना जाहीर करणार. तेलाच्या किमती नव्याने वाढल्या. सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी, बाजारपेठा फुलल्या. क्रिकेटच्या मैदानावर पाऊस पडल्यानं क्रीडा शौकीनांच्या उत्साहावर पाणी. बातम्या ऐकताना विठू पुटपुटला. नुसता येडेपणा आहे हो. गंगा बोलली. नंदा सांगत होती ती येडं लई हुशारीच्या गोष्टी करतंय म्हण. होय होय, मला बी 1-2दा म्हणली होती. येड्याचं बोलणं तिने एका कागदावर लिहिलंय बघा. असं थांब बघतो. विठूला नंदाच्या म्हणजे त्याच्या मुलीच्या मराठीच्या पुस्तकात तो कागद सापडला. त्याच्यावर वेड्याने केलेल्या नोंदी आहेत. अलीकडच्या काळात जगणं चिरडलं गेलंय. सांडलेल्या रक्ताची किंमतच उरली नाही.
माणसाला पर्याय उभे राहिलेत ही साधीसुधी गोष्ट नाही. याचं गांभीर्य तुम्हाला आत्ताच कळणार नाही. नोंद दुसरी, एकूण जगण्यात ढवळाढवळ वाढली आहे. याला बदल म्हणायचं, परिवर्तन म्हणायचं, लादलेली अपरिहार्यता म्हणायचं की सरळ सरळ गुलामगिरी. संभ्रमाच्या गाठी सोडवायला शंकेचं अणुकुचीदार नख वापरावं का? तिसरी नोंद, तर्काचा अर्क पिऊन गलेलठ्ठ झालेला इतिहास किती दिवस सहन करावा की खरडावा नारळासारखा खरं हाताला लागत नाही. खरं तर हाताला काहीच लागत नाही. एकूण जिंदगी हातवारे करण्यातच वाहत गेली आहे. काही प्रश्न अमृत प्राशन करून आलेले आहेत की काय असं वाटतं. कायम आहेत, चंद्र आणि सूर्यासारखे. एवढ्याशा मेंदूनं कशी उत्तरं शोधायची? अर्थात उत्तर शोधणं म्हणजे प्रश्नाचं मरण असतं, मरण. प्रश्नांना मरणोत्तर पुरस्कार देऊ, पण प्रश्न मेले तर पाहिजेत. हे खरं की ते खोटं, हे बरं की ते वाईट, यावरही शहाणे लोक भांडत आहेत शतकानुशतके. या भांडणाला दीर्घायुष्य लाभो. वाचून झाल्यावर भयानक वाईट वाटलं. काहीतरी तळमळीने काम करत असताना कुणीतरी त्याला धोका दिला असावा आणि त्यातून हा वेडा भटकत हिंडत असावा असं वाटलं विठूला. छान. म्हणजे युग सरत राहतात, वर्ष युग सगळे सरत राहतात. काही प्रश्न मात्र आहेत तसेच आहेत. परिस्थितीनुसार त्या प्रश्नांचा तोंडवळा बदलला असेल, पण प्रश्न वेदना मात्र त्याच आहेत. देविदासजींचं एक वाक्य मला फार भावलं. वेदनेला पुरस्कार मिळाला म्हणजे वेदना कमी होत नाही. त्याबद्दल मला, कारण खूपच त्या वाक्यामध्ये इतका मोठा अर्थ दडलेला आहे. त्या वाक्याबद्दलही सांगा आणि त्या वेदनेला आणि त्या पुरस्काराबद्दलही सांगा. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला ऐकायचं आहे युवा साहित्य पुरस्काराचा तो क्षण पण तुमच्याकडून ऐकायचा आहे. आपल्याकडे एखादी कलाकृती निर्माण झाली, एखादं चांगलं नाटक असेल, चित्रपट असेल, कादंबरी असेल, कलाकृती निर्माण केली गेली म्हणून त्याला पुरस्कार देणं आणि त्यातून त्याचा सन्मान केलं जाणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण जेव्हा कुणी तुम्हाला असं विचारतं की म्हणजे एखाद्या त्या कलाकृती निर्माण करणाऱ्याला, मला तेव्हा पत्रकारांना असं विचारलं होतं की आता ह्या कादंबरी आली म्हणजे ह्याच्यानंतर सगळंच बदलून जाईल काय? तर तसं नसतं. म्हणजे समाजामध्ये आता अनेक चांगले चित्रपट असतील, नाटक असतील, कादंबऱ्या असतील, तर त्याच्यामधून त्यांनी जे मांडलं आहे त्यात बदल होणं ही खरी महत्त्वाची गोष्ट असते. बरोबर. आणि त्यात जे दुःख मांडलेलं असतं, वेदना मांडलेली असते, तर पर्यायानं त्यालाही तो पुरस्कार दिला गेलेला असतो. त्याला आपल्याला बाजूला काढता येत नाही. जसा त्याच्या प्रतिभेला दिलेला असतो, सोबतच त्या जी गोष्ट मांडली आहे त्याचाही त्यात सन्मान झालेला असतो. पण बदल होणं हा खरा त्याचा सन्मान असं मला वाटतं. बरोबर आहे. हां, म्हणून मी म्हणतो की वेदना संपवण्यासाठी वेगळं काम करावं लागणार आहे आणि कलाकृतीचा सन्मान ही एक वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे एखाद्यानं म्हणजे आता अनेक शेर असतील गालिबचे वगैरे, दुःखाला आपण वावा म्हणू शकत नाही. आपण फक्त ऐकून तो विचारात पडतो, म्हणजे शांत होतो आपण की हे किती भयान दुःख आहे. आपण त्याला दादही देऊ म्हणजे दाद कशाला देतात की ठीक आहे दुःखाच्या अलीकडचं थोडंफार काय असेल, निव्वळ दुःख असलं तर माणूस विचारात पडतो. त्याच्यामुळं मी तसं म्हणालेलो. अच्छा. हो. पण एखाद्या दुःखाला जर दुःखाची जर रचना चांगली असेल तर रचनाला दाद मिळू शकते चांगली. हो, निश्चितच. म्हणजे निश्चितच तोच भाग आहे इथं. हा जो पुरस्कार आहे तो कलाकृतीला आहे. होय. वेदनेला नाही आहे. होय. वेदना आहे तशीच आहे. होय. आता ह्या सगळ्यामध्ये या उसवण कादंबरीचा जो नायक आहे तो आहे विठोबा, विठू, आणि त्याची बायको म्हणजे गंगा. आता मला सांगा,
देवीदासमध्ये विठू आहे का विठूमध्ये देवीदास, म्हणजे ही आत्मकथा आहे, तुमचीच जीवन कहाणी आहे का एकूण शिलाई व्यवसाय करणाऱ्या सगळ्या समाजाची आहे? हे माझं एकट्याचं आत्मकथन नाही. ह्या व्यवसायात जे काम करणारे मी अनेक माणसं पाहिलेली आहेत. म्हणजे माझ्या वडिलांनी आयुष्यभर हेच काम केलं. माझ्या मामानी सुद्धा जवळपास वयाची 20-25 वर्ष हेच काम केलं. पुन्हा माझ्या मित्रांचे काही वडील असतील, त्यांनी आयुष्यभर हेच काम केलं. माझे काही मित्र असतील, ते जवळपास हेच काम करतायत आजही. तर आत्मकथन केलं असतं तर ते एक प्रकारे त्याच्यात थोडासा संकुचितपणा येत गेला असता. मला फक्त माझंच मांडावं लागलं असतं त्याच्यामध्ये. कादंबरी केल्यामुळे मला अनेक पात्र निर्माण करता आली, अनेक गोष्टी त्यामध्ये सांगता आल्या. त्यामुळे हे माझं आत्मकथन नाही, पण माझं जे अनुभव विश्व आहे ते ह्यात आलेलं आहे. बरोबर. हां, हे तुमच्या अनुभवावरून तुम्ही साधारणतः आणि लोकांच्या अनुभवांचा एकत्रित मेळ घालून ही कादंबरी. होय होय. हा सगळा लेखन प्रवास म्हणजे कसा होता तुमच्यासाठी हे लिहिताना? कारण कादंबरी अख्खी लिहिणं आणि तुम्ही म्हणता की 1.5 वर्ष ती संपायला लागली, तो काळ आणि त्या लिखाणाच्या काळातला तुमचा अनुभव, ह्याच्याबद्दल आम्हाला काही सांगता येईल? होय. मुळात कादंबरी लिहायला घेतली, पण मग कादंबरी तसा त्यातल्या त्यात नवीन लिहित असताना दोन कविता संग्रह होते आधीचे, आणि कवी जो असतो त्याला कमी शब्दात कमी ओळीत जास्त काही सांगण्याची सवय असते. अशा माणसाला पुन्हा कादंबरी लिहायला घेणं आणि ते सगळं पसरून सांगणं दीर्घ रूपात, बरोबर, आणि अधिक सूक्ष्मतेनं, म्हणजे वरवरचं लिहिता येत नाही. वरवरचं लिहिलं तर मग पुन्हा गोष्ट संपून जातील, म्हणजे तो प्रकारच पूर्ण होत नाही कादंबरी, पुन्हा प्रश्न. हां. तर मग कादंबरी लिखाण सुरू केलं. कादंबरी लिहिण्यासाठी मग दिवसभर काम करायचं. जेव्हा काम नसेल तेव्हाही दिवसा इतर घरातली कामं जे असतात ते, शांतता असल्याशिवाय लिखाण होत नाही. आणि घर थोडंसं लहान असल्या कारणानं रात्रीचा वेळ मिळायचा. पण मग दिवसभराच्या एकूण आपल्या कामामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे म्हणा आपल्याला थकवा येणार, रात्री झोप लागणार, नियमित आपली जी काही वेळ असेल 9-10 झोपायची. मग कादंबरी तर लिहायचे, त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही, हा एक नियम काही जाणकार मित्रांनी सांगितलं होतं की कादंबरी लिहितोय म्हणायचं आणि ते तशीच तिथं कुठंतरी कोपऱ्यात पडलेली आणि आपण नुसतीच लिहितोय म्हणायचं. रोज त्याच्यात 4 ओळीची का होईना एक भर पडली, रोज कितीही शक्य नाही म्हणलं तर तुम्ही काहीतरी त्याच्यावर चिंतन, एखादी ओळ आपल्याला शिस्त म्हणून, भले ती नंतर आपण कादंबरीवर फायनल काम करत असताना आपल्याला उपयोगी नाही वाटली तर आपण ती कट करून टाकू. बरोबर. पण त्या दिवसामध्ये ती सलग आली पाहिजे, लिखाण सलग राहिलं पाहिजे, ते आपल्याला एक शिस्त म्हणून. तर पहाटे 4:30-5:30च्या वेळेस आपल्याला जेव्हा जाग येते, जेव्हा आपण उठून बाहेर फिरायला वगैरे जातो, तर तो वेळ मला लिखाणासाठी, वाचनासाठी योग्य वाटला. आणि मग नंतर जवळपास 1.5-2 वर्ष मी पहाटे उठल्यानंतर, हा तुमचा जो काळ सांगताय तो तुम्ही खरं म्हणजे लॉकडाऊनमधला हा काळ आहे, 21-22 या काळामध्ये ही कादंबरी. लिखाणाचा काळ हा लॉकडाऊनचा असेल? लिखाणाचा काळ लॉकडाऊनचा, आणि आधीही थोडंसं काम झालेलं होतं त्याच्यामध्ये. 2019मध्ये एक जुजबी थोडंसं काम, म्हणजे त्याची सुरुवात झालेली होती फक्त. त्याची कादंबरी बी पुढं होईल का नाही हे माझ्या डोक्यात नव्हतं. बरोबर. ते एक कथा टाईप मी असं म्हणजे सुरुवात केलेली होती, मग ते पुढं वाढत गेलं. नंतर लॉकडाऊन म्हणजे 2019चे शेवटचे जे काही महिने होते, नोव्हेंबर-डिसेंबर, आणि 2020पासून त्याच्यात गांभीर्यानं मग पुन्हा पुढं काम सुरू केलं असं. बरोबर. तर असं पुढं नंतर 1.5-2 वर्ष चालल्यानंतर ती कादंबरी लिहून पूर्ण झाली. अच्छा. हां.
आता हे लिहिताना कोणी अपेक्षित करत नाही की याला पुरस्कार मिळेल, तशी तुम्हालाही ती अपेक्षा नसणार आहे. पण पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची तुमची मानसिकता काय होते आणि तो पुरस्कारचा कार्यक्रम झाला कुठे आणि त्याच्याबद्दलचा काही वेगळा अनुभव मला सांगता येईल का? तर आता आपण जे पुस्तक वाचणारे, मी थोडंसं अगोदरचंही सांगेन, पुस्तक वाचणाऱ्यांविषयी किंवा पुस्तक लिहिणाऱ्यांविषयी आपल्या घरात, विशेषतः आपल्या घरात किंवा मग आपल्या भोवतालात म्हणावं तितकं काही म्हणजे खूपच असं चांगल्या म्हणत नाहीत लोक की काय ते पुस्तक वाचतो, शाळा तर आता म्हणजे संपून गेली का, ते स्पर्धा परीक्षेचं पुस्तक आहे का, म्हणजे वाचावं का ह्याच्याविषयी माझी अशी मतं आहेत की आपल्या आतमधली संवेदनशीलता जिवंत राहावी, वाढावी म्हणून आपण वाचावं. कारण संवेदनशील माणसांचा समाज हा सर्वोत्तम समाज आहे असं वाटतं मला. आज ज्या काही वाईट गोष्टी सुरू असतील जितक्याही, त्याला एकच उत्तर आहे, संवेदनशील माणसं, संवेदनशील माणसांचा समाज असणं आणि संवेदनशील माणसं घडवण्यासाठी पुस्तकं गरजेची आहेत आणि म्हणून वाचन गरजेचं आहे. हां, आणि आता लिखाण का गरजेचं आहे असं सांगेन मी. आता अलीकडच्या काळात थोडं विरोधाभासाचा काळ आहे, म्हणजे आपल्याकडं संवादाची साधनं वाढली पण आपले संवाद बंद झालेत. म्हणजे खूपच विरोधाभासी जगत आपण, म्हणजे एका अर्थानं विनोदी जगणं झालं आहे पूर्णच. आणि आत्महत्येपर्यंत माणसं जाऊन ठेपू लागलेत, म्हणजे विशेषतः तरुण वर्ग. भारत हा तरुणांचा देश आहे म्हणायचं आणि त्यांच्यासाठी निदान त्यांच्या मरू नयेत म्हणूनसाठी आत्महत्या रोखाव्यात म्हणून काही कामं होणे गरजेचं आहे असं वाटतं. तर लिहिणं का गरजेचं आहे? अर्ध्या रात्री जरी एखाद्या माणसाला वाटलं की मी आज उपाशी पोटीच झोपलो आहे, मला घरच्याही कोणी विचारलं नाही, आपल्या हाताला काम नाही म्हणून आईवडीलही चिडचिड करतात, भावाला नोकरी भेटली, भाऊ कामावून येऊन झोपला, बहिणीचं लग्न झालं, रक्तनात्याची माणसं सगळी आपल्यापासून लांब गेली, लग्न तर जमायचा विषय नाही, आणि मित्रांनी कुठे पार्टीला वगैरे बोलवायचा बी विषय नाही कारण तुमच्या खिशात पैसे नाहीत. मग रात्रीचे 2-2:30 वाजलेले आणि तुमच्या मनात जर आत्महत्येचा विचार आला तर तुम्हाला मागं खेचायला कोण आहे? मग मनात जे काय वाईट आला असेल, चांगला आला असेल, ते कागदावर उतरवणं गरजेचं आहे. आपल्या दुःखाचा निचरा होण्यासाठी लिहावं माणसांनी. वा वा वा. आणि मला सोलापूर ग्रंथोत्सवात बोलवल्यानंतर उद्घाटक म्हणून मी तिथं बोललो की वाचनाने काय मिळतं हे विचारू नका, पुस्तकं तुम्हाला जगायला शिकवतात, पुस्तकं मरू देत नाहीत. आणि वाचणारा माणूस समाजाला नफा जरी करून देणारा नसला तरी तो तोटा करत नाही. वा. तो चोर दरोडेखोर होत नाही. सहसा वाचणारा माणूस, सहसा आता अपवादात्मक परिस्थितीत कधी कधी वाईट गोष्टी घडतात, पण सहसा वाचणारी माणसं आत्महत्येच्या स्टेजपर्यंत जात नाहीत. कारण ते मी स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. मी तिथेही बोलताना सांगितलं की तुम्ही कितीही एकटे असाल तर पुस्तक हा सर्वोत्तम मित्र ह्यासाठीच म्हणलेलं आहे की तो तुम्हाला मरू देत नाही. ते आता करिअर घडवण्यासाठी तुम्हाला कॉमर्स करावं लागेल, सायन्स करावं लागेल, तुम्ही डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, त्या गोष्टी होत राहतील. पण भाषा का महत्त्वाची आहे, वाचन का महत्त्वाचं आहे, पुस्तक का महत्त्वाचं आहे? तर पुस्तकं माणसं घडवतात, भाषा माणूस घडवते, म्हणून भाषा महत्त्वाची आहे आणि वाचन महत्त्वाचं आहे. तर वाईट वेळ जेव्हा माणसाच्या आयुष्यात येते, माणसं एकटी पडतात. खरं तर आता तुम्हालाही जाणवत असेल, फेसबुकवर 5000 फ्रेंड असणं, इंस्टावर 1000 फॉलोअर्स असणं आणि व्हॉट्सअपवर अर्ध्या रात्रीसुद्धा चॅटिंगची ऑनलाईन समोर माणूस दिसतोय, चॅटिंगची सोय उपलब्ध असणं, हे सगळं असूनही लोक आत्महत्या करते. त्याच्यामुळे पुस्तकाला पर्याय नाही. PDF ही पुस्तकाचंच रूप आहे, पण ते आपल्याला डोळ्याला सोसवणारं नाही. पुस्तकं कागदी रूपातली जी आपल्यासोबत असतील, म्हणजे आता मी रोज झोपताना, म्हणजे मी वाचन किंवा न वाचन, मला आता ती सवय कायम राहिलेली आहे. पहाटे 5:30ला उठल्यानंतर म्हणा किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 10-15 मिनटं मी वाचत असतो. झोपताना कधी कधी वाचतही नाही कारण झोप होती मी उठून जातो, पण उशाला एक पुस्तक असतं शेजारी.
उशी जशी उशाला गरजेची आहे, त्या उशीच्या कडेला एक पुस्तक गरजेचं आहे. वा. आणि जो आपण पाणी प्यायचा तांब्या ठेवतो त्याच्यावर झाकण म्हणून ठेवायचं, पाणी प्यायचं, आणि आपल्याला जर वाचू वाटलं तर केव्हाही वाचू शकतो आपण. तर हे मी थोडंसं तुमच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त बोललो, मला हे बोलावं गरजेचं वाटलं. तुम्ही तुमचा मूळ प्रश्न पुन्हा सांगा, म्हणजे ते बोलता येईल. माझा मूळ प्रश्न असा होता की त्या पुरस्काराचा कार्यक्रमाचा एकूण अनुभव तुमचा काय होता. हां, तर मी तुळजापूरहून सोलापूरला आलो. कार्यक्रम होता 12 जानेवारीला भुवनेश्वरला, त्याचा पुरस्कार वितरण सोहळा होता. आणि ह्यांनी अगोदर विचारलं होतं की तुम्हाला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काय वाटलं. तर मी हे जे अगोदर तुम्हाला वाचनाविषयी लिखाणाविषयी बोललो, अगोदर घरातनंही मला विरोध व्हायचा की कशाला वाचतोय लिहितोय मित्रपरिवारात वगैरे, वाचून काय मिळतं. तेव्हा उत्तर नव्हतं मला वाचून काय मिळतं, किंवा मी पुस्तकं वाटत असतो वाचून झालेली, तर वाटून काय मिळतं ते त्याचं तो ग्रंथालय तरी कर. तर मग मला सांगायला जागा झाली की पुस्तक वाचून आणि वाटून काय मिळते, तर हे मिळालं बाबा. हां. आणि दुसरी गोष्ट, जे माणसं आपल्याला कधीही बोलत नव्हते, जे काय आपले कुणी मित्र असतील जे आपल्याला टाळून जात होते, कारण आपल्याकडं सहसा एखाद्याची प्रगती आपण सहसा 99% पैशातच मोजतो. खरं आहे. तर सगळी लोक झाडून घरला आली. 4 दिवस घरी स्वयंपाक चालूच नव्हता, 4 दिवस नुसता चहाच, म्हणजे चहाच, दिवस रात्र चहाच. मग सगळी लोक, म्हणजे जातीतली, पाहुण्यारावळ्यातली, मित्रपरिवार, काही गावातली सगळी लोक येऊन सत्कार करून गेली, बोलून गेली. तर ते तेव्हा घरच्यांना कळालं की हे काहीतरी चांगलं काम आहे बाबा, हे वाचणं लिहिणं. आणि मग पुरस्कार ह्याच्यासाठी गरजेचे असतात की ते तुमच्या कष्टाचं मोल होण्यासाठी, म्हणजे आपण एखादा काय म्हणता येईल प्रमाणपत्र टाईप करून मिळणं वेगळं आणि त्याच्यावर शिक्का बसणं वेगळं. बरोबर. तर ते त्या टाईपमध्ये, म्हणजे पुरस्कार ज्यांना मिळाला नाही किंवा मग मलाही मिळाला नसता तर ते तेवढं तीव्रतेनं कळालं नसतं. खरं आहे, खरं आहे. अशा गोष्टी. आणि पत्र आलं, मला फोन आला, मी एकटाच चाललेला होतो रस्त्याने, दुपारची वेळ होती. आणि आता जसं ऊन आहे तसंच त्या जूनमधली वेळ होती, निवळ आपण उन्हाळ्या पावसाळ्याच्या संगमावरचा तो काळ होता. पाऊस थोडा लांबलेला, उन्हाचा धगाटा वाढलेला. तर अचानक फोन आला, ते दिल्लीच्या कार्यालयातनं आम्ही बोलतोय, मॅडम बोलले, आणि तुम्हाला मराठी भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात म्हणजे जाहीर झालेला आहे, आणि तुमचं खूप अभिनंदन. म्हणजे मग मला म्हणजे डोळ्यात पाणी हे आलं, आणि क्षणभर मी जिथं उभा टाकलो होतो ते म्हणजे स्थळ काळाचं भानही राहिलं नाही. खरं आहे. थोडा वेळ मी तिथंच थांबलो आणि पुन्हा चालत घराकडे गेलो. अरे वा. हां. आणि तुम्ही प्रवासाबद्दल विचारलं होतं, तर सोलापूरहून हैदराबादला गेलो ट्रॅव्हल्सने, आणि तिथून विमानाने भुवनेश्वरला गेलो. आणि भुवनेश्वरमध्ये गेल्यानंतर 2000 आपल्या 25च्या 12 तारखेपासून ते 11 तारखेला मी तिथं पोचलो. 12 तारखेला युवक दिन असतो आपला, युवा दिन. त्या दिवशी तो कार्यक्रम होता. आणि 13 तारखेला आमची सगळ्यांची जे 24 भाषांसाठी निवड झालेली आहे त्या सगळ्यांची तिथं मनोगत होती. आणि 24 तारखेला परत निघण्याचा तो कार्यक्रम होता. तर त्या 2 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिली वैयक्तिक गोष्ट अशी की विमान प्रवास, तो माझा पहिला विमान प्रवास. कारण विमान प्रवास भरपूर घडावा अशा भवतालातनं आपण येत नाही. आणि तो पहिला विमान प्रवास असल्या कारणानं, आणि तोही एखाद्या सन्मानासाठी आपल्याला बोलावलं जात असताना विमानानं जाणं, हे एका अर्थानं मला माझी परिस्थिती भेदून मी पुढं जात आहे असं ते मला ते रूपक वाटलं. वा वा. आणि एकट्यानेच केला तो प्रवास, कारण रेल्वेची तिकीटं उपलब्ध झाली नाहीत, कुटुंबाला घेऊन जायचं होतं. पण मग नाईलाजानं मग विमानानं जावं लागलं. पण मग
तेही जात असताना त्यात दुसरी आनंदाची अशी गोष्ट होती की तो आपला पहिला विमान प्रवास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जे 24 भाषेमधून युवा अकादमी दिला जातो, आपण ज्याला आम्ही भारताचे लोक जे म्हणतो ते तिथं जिवंतपणे अनुभवलं. दृश्य स्वरूपात तिथं दिसलं असेल. जिवंत भारत भेटणं ज्याला म्हणतात. म्हणजे भाषण अजून किती काय द्यावं. म्हणजे साधी स्टँडवर शिवशाही आली तर आपण म्हणतो आपण साधी बस आल्यानंतर जाऊ. अशा भोवतालात न येणाऱ्या माणसाला विमान प्रवास भेटावा आणि मग त्याला किती आनंद असेल त्या गोष्टीत. आणि शाळेत असल्यापासून जे आपण संविधान वाचन करतो, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल म्हणतो, तो जिवंत भारत तिथं अनुभवायला भेटला. आज भारतातल्या प्रत्येक राज्यात एक माझा मित्र आहे, ही किती माझी मोठी गोष्ट आहे. वा वा वा. आणि आसाममधली एखादी मुलगी असेल, पंजाबमधला एखादी मुलगा असेल, तो माझा मित्र, तिथं बंधू, म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलो. म्हणजे भाषा जरी कळत नसल्या तरी त्यांच्या बोलण्यातल्या हावभावावरून भावना समजून येत होत्या. आणि सगळ्या भाषेतले जे वेगवेगळे, काही भाषेतल्या म्हणजे गुजराती भाषेसाठी, राजस्थानी भाषेसाठी, आसामी भाषेसाठी मुलींना मिळाला युवा अकादमी. अजून पंजाबी, पुन्हा हिंदी भाषेसाठी, मराठी, कोकणी भाषेसाठी असे काही मुलं, म्हणजे असे बरेच जण आम्ही होतो. तर एक राष्ट्रीयत्वाची भावना, एक भारतीयत्वाची भावना आणि जिवंत भारत काय असतो, काय कशी लोक बोलतात, काय त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि असा होबा टाकला तर भारत कसा दिसू शकतो, तर ते तिथं अनुभवता आलं मला. वा वा वा. ही खूप मोठी न विसरण्याजोगी आणि खूप चांगली अनुभूती देणारी ती गोष्ट होती. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे आम्हा सगळ्या सोलापूरकरांकडून तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं पाहिजे की एका पुरस्कारानं इतकं सगळं तुम्हाला अनुभवता आलं. पुन्हा एकदा या उसवणकडे येतो आहोत. विठू आणि गंगा ते कुटुंब असं एकमेकांमध्ये भावनेनं असं खूप घट्ट बांधलेलं आहे. त्या सगळ्यांमध्ये एक बॉन्डिंग दिसतं. तसंच बॉन्डिंग तुमच्या घरामध्येही असणार आहे. म्हणजे तुमची पत्नी म्हणा, तुमचे आई वडील, ह्या पार्श्वभूमीबद्दल थोडंसं आम्हाला कौटुंबिक, म्हणजे कुटुंबात कोण कोण आहात, काय काय करतात आणि तुमच्यातलं बॉन्डिंग कसं आहे, हे थोडंसं आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. कुटुंबात आई वडील आणि 2 बहिणी, 1 भाऊ आणि मी. घरात मी सगळ्यात थोरला आणि माझं लग्न झालेलं. मला 2 मुलं, एक 2 वर्षाचा मुलगा, एक 5 वर्षाची मुलगी. त्या कादंबरीमध्ये जे वर्णन आलेलं आहे, तर कुठल्याही घरामध्ये जर बघितलं आपण तर सहसा कुठलाही गरीब परिवार घेतला जो अभावग्रस्त जे जगणं असतं, पुरुष जेव्हा जेव्हा खचतो तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्त्री पुढे येते. आणि माझ्याही घरात तोच प्रकार. तर वाईट काळामध्ये जे त्या दिवसाला भिडणं असेल, कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्या पुरुषाला त्यात बळ देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून बघत आलो. म्हणजे त्या आईच्या रूपात बघितल्या असतील किंवा सध्या बायकोच्या रूपात बघितल्या असतील. मला माहीत नाही आपल्यावर पुरुष म्हणून अपेक्षांचं ओझं असतं का, आपण त्या इच्छांच्या डोंगराखाली लवकर वाकले जातो. पण बाया थोडंसं चिवटपणे जातात परिस्थितीला सामोऱ्या. आणि त्या सोबतही कुटुंबात जर असतील आपल्यासोबत तर त्यात आपल्यालाही लढायला बळ येतं. यातला या कादंबरीतला विठूच्या मुलीनं लिहिलेलं एक छान पत्र आहे, ते खरं म्हणजे आपण या ठिकाणी ऐकूयात असं वाटतं. नंदा ही विठूची मुलगी आहे. प्रिय बाबा, तुम्हाला मी लहानपणापासूनच भाऊ म्हणत आले आहे. खूप लहानपणी
तुम्ही मला सायकलवर बसवून चक्कर मारत असायचा, ते सुद्धा खूप ठळकपणे माझ्यासमोर उभं राहत आहे. तुम्ही कपडे शिवत असताना मला मशीनवर बाजूला बसवलेला फोटो बघितला तेव्हा कितीतरी वेळ मी तो फोटो बघत बसले होते. तुम्हाला कुठलंच व्यसन नाही, तुम्हाला मोठेपणाची हाव नाही. तुम्ही शेती, मातीत आणि पुस्तकात रमून जाता. सगळ्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करता. कुणी पैसे कमी दिले तर तुम्ही भांडण न करता समजदारीने दुकानदारी सांभाळता. तुमचं कितीतरी कौतुक करावं असं वाटतं. आई नेहमी सांगते की आमचा प्रेमविवाह झाला. कुणीही प्रेमात पडावं असंच तुमचं व्यक्तिमत्व. तुम्ही मला किती जीव लावता. मी झोपल्यावर कसं माझ्या डोक्यावरून हात फिरवता, हे सगळं आई मला सांगत असते. एकदा तुम्ही सहज बोलला होता आणि मी ते लिहून ठेवलं आहे. लेक. लेक बापाचा नाजूक धागा. या धाग्याची चिंता आणि या धाग्याचा गुंता बापाला आयुष्यभर सुटत नाही. हा नाजूक धागा बापाचं जगणं बळकट करत राहतो. सर मला म्हणाले होते, नंदा अगं ही तर कविता आहे. बाबा तुम्हाला हे बारकं पत्र लिहिलं आहे. अशी कितीक पत्र लिहिली तरी मन भरणार नाही माझं. तुमची लाडकी लेक नंदा. या संपूर्ण कादंबरीमध्ये निवेदनाची जी भाषा आहे ती प्रमाण भाषा आहे. संवाद मात्र टिपिकल मराठवाडी भाषेतून आलेत. आता खरं मराठवाडी भाषा जेव्हा म्हणतो ना तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. धाराशिवची वेगळी, तुळजापूरची वेगळी, उमरग्याची वेगळी, लातूरची वेगळी, त्याच्यामध्ये खूप प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे खरंच आहे की 12 मैलावरती भाषा बदलते. ही सगळी भाषा, बोलीभाषा तुम्ही या संवादांसाठी वापरलेली आहे. आणि निवेदन मात्र प्रमाण भाषेमध्ये, म्हणजे ह्याच्यामागचं काय नेमकं धोरण होतं तुमचं? बोलीभाषा हा एकूणच भाषेचा आत्मा आहे असं मला नेहमी वाटत राहतं. आणि पूर्ण कादंबरीच बोलीभाषेत लिहावी असाही प्रयत्न होता, पण तो पुन्हा असं वाटलं की प्रमाण भाषेत निवेदन ठेवावं आणि आपल्या बोलीभाषेबाहेरचा जो वाचक असेल पुस्तकाला त्याला समजून घेण्यासाठी सोपं जावं या कारणाने निवेदन जे आहे ते प्रमाण भाषेत ठेवलं. आणि पात्राच्या तोंडी जे संवाद येतात, सगळे संवाद हे बोलीभाषेत ठेवले. जे तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव, आपल्या लातूर भागापर्यंत जे बोलले जातात, सीमा भागातली तुम्ही म्हणता तसं मराठी वेगळी आहे भाषा, त्या अलीकडची जी ही भाषा आहे आपली, तर त्या बोलीभाषेमध्ये संवाद ठेवले. बोलीभाषा ही मला महत्त्वाची वाटते म्हणून मी बोलीभाषेत संवाद ठेवले आणि प्रमाण भाषेत निवेदन. आणि जी विठूची पार्श्वभूमी आहे ऐकून त्याच्या बोलण्यात ती प्रमाण भाषा येण्याची शक्यता फार कमी असणार आहे, म्हणूनही ती कदाचित बोलीभाषा महत्त्वाची वाटते. होय होय बरोबर. मला वाटतं आता या ठिकाणी आपण एक संवादात्मक जे प्रकरण आहे ते थोडंसं या सगळ्या रसिकांना एक भाषेचा अंदाज येण्यासाठी दोन्ही मिक्स आहे. भीमा पवार पैसे देणार नाही हे विठूला कळून चुकलं. पावसाळा डोळ्यात पाणी गोळा करू लागला. भरून आलेलं आभाळ त्याला ओझं वाटू लागलं. सरपंचाच्या कानावर ही गोष्ट घालावी असं त्याला वाटलं, म्हणून तो रात्र झाल्यावर सरपंचाच्या घराकडे निघाला. सरपंचाचं घर म्हणजे मोठा वाडाच. शिवाय सरपंचानं नवीन जागा घेऊन तिथं सिमेंटची 2 मजली इमारत उभी केली होती. दोन्ही घराकडे त्याची वर्दळ असायचीच. सरपंच वाड्यात पान खात बसला होता. विठूला बघताच म्हणाला, अरे विठू टेलर, ये ये असा. सरपंच, एक काम होतं. बोल की, काय काम काढलंस?
सरपंच ते भीमा पवाराच्या पोराच्या लग्नाची कापडं शिवली. मग अहो कापडं उधार नेली त्यानं. पैसे दिले नाहीत का? ते म्हणला की कपडे बिघडलेत, पैसे देणार नाही. सरपंच बराच वेळ विचार करत बसला आणि विठूला म्हणाला, मी काय करू म्हणतोस? ते जरा पैसे काढण्याचं काय तर करा की. विठू, ती विरोधी गटातली माणसं आहेत. मग मला जास्त काय करता येईल असं वाटत नाही. अहो असं म्हणू नका सरपंच. हे ते तुमचा व्यवहार आहे, मी काय बोलावं मधी? सरपंचानी हात झटकले. तेव्हा विठूला कळून चुकलं की पैसे मिळणार नाहीत, पण एक गोष्ट सहज साध्य होणार होती. ती म्हणजे पैसे बुडवले याची गावभर चर्चा मात्र होणार होती. आणि तसंच सुरू झालं. सकाळच्या कोवळ्या उन्हाखाली रेटून बसलेला खंडेराव गायकवाडानं विठूला हाक दिली. विठू, अय विठू. हां बोला खंडेराव. पैसे बुडवले का काय त्या भीमा पवारानं? होय होय. लई कडू कारलं. किती बी साखर लाव की कडू ती कडूच. आता काय करावं? लाज नाही त्याला कष्टाचं पैसे बुडवताना? कशाची लाज खंडेराव? होय बाबा होय, खरं आहे तुझं. याला कुठली लाज? गोरगरिबाच्या मुंडीवर पाय देऊनच असली माणसं मोठी होत्यात. गावभर दबक्या आवाजात कितीही चर्चा झाली तरी त्याचा काही परिणाम त्या पवारवर होईल असं विठूला वाटलं नाही. 2-3 दिवस असेच गेले. घरात आपदा सुरू होती. विठू उठला. थेट भीमा पवाराच्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्र जगू चव्हाणसुद्धा त्याच्यासोबत निघाला. किती काम चुकलंय ते सोडून इतर तरी पैसे मिळवायचे हा विचार करून ते दोघे निघाले. जगू म्हणाला, चुकलेत कपडे असं म्हणलं तर रागाला येऊ नको. तू जरा दमानं घे बाबा. मग मी तिथं काय करायचं? काय नाही र. मग काय मोजकच बोलू का? होय मोजकच बोल तू. ते दोघेही भीमा पवाराच्या घरी गेले. भीमा पवार निवांत बसलेला होता. त्या दोघांना बघून जराही हलला नाही, पण म्हणला, या जगू चव्हाण या, बसा बसा. विठूला अनुल्लेखानं मारलेलं जगूच्या लक्षात आलं, पण तो धीरानं गप्प बसला. थोड्या वेळ कोणीच काही बोललं नाही. तुंबलेल्या पाण्यानं कुठून तरी वाट काढून पुढं जावं तसं विठू बोलला, पैलवान पैसे द्या की राहिलेलं. मी धंदेवाईक माणूस म्हणून गप हाय, नाहीतर जोरात भांडण केलं असतं, पण ते व्यवहार नियमात बसत नाही. सरळ चढाईची भाषा आहे का तुझी? तसं नव्हं. मग कसं? वातावरण तापत असलेलं बघून जगूनं मध्येच उडी घेतली. दोघांनाही शांत करत जगू म्हणाला, पैलवान पैलवान, अहो 4 पैसे कमी ना जास्त देऊन टाका. कसं आहे, हातावरचं पोट आहे विठूचं, वरून धंदा बी कमी झाला आहे, आणि तुमचं काम तर लय होतं म्हण. सारं घरभार राबलंय बघा. त्याला नड हाय आणि दवाखाना बी लागलाय हो त्याच्या मागं. एवढं बोलणं झाल्यावर भीमा पवार उठला. कमरेला बांधून ठेवलेली एक किल्ली बाजूला काढून घेतली आणि मधल्या खोलीत जाऊन तिजोरी उघडली. त्यातल्या काही नोटा काढून घेतल्या. तोंडातला थुका हातावर घेऊन 1दा-2दा नोटा मापल्या आणि विठूच्या हातात दिल्या आणि म्हणाला, विठू 200-400 कमी आहेत. कपडे बिघडली होती की त्याचे कापले बघ पैसे. विठूनं मान हलवत ठीक आहे एवढंच म्हणला.
थोड्या वेळ काही कमी जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून जगू आणि विठू घराबाहेर पडले. जगू आणि विठू घराबाहेर पडले. खरं म्हणजे शिलाई व्यवसाय करणारा, टेलरिंग करणारा एक सामान्य कारागीर एका छोट्या गावातला, ज्या मशीनवरतीच त्याचं पोट आहे, हळूहळू काळ बदलतो, कपडे शिवून वापरण्याची पद्धत बंद होते, शहरीकरण हळूहळू गावापर्यंत पोचलेलं आहे आणि गावामध्ये सुद्धा रेडीमेडचे दुकानं निघालेली आहेत. लोकांच्या सवयी बदलल्या, रेडीमेड कापडं वापरण्याची सवय सुरू झाली आणि मग याचा धंदा बसला. हा खरं म्हणजे एकूण त्याचा एका वाक्यात सांगायचा तर ह्या कादंबरीचं सार आहे. पण मला सांगा, हे असं कुठल्या धंद्यात होत नाही, सगळीकडेच असं होतं. सगळ्याच व्यवसायामध्ये काळानुसार बदल होतात. जे बदलानुसार स्वतःमध्ये बदल घडवतात ते टिकतात, मोठे होतात. विठू कदाचित ह्या काळाच्या गरजेनुसार, मागणीनुसार स्वतःला बदलू शकला नाही आणि म्हणून तो हळूहळू संपत चालला. असं का घडतं? म्हणजे काळानुसार बदलण्याची ताकद विठूमध्ये का निर्माण होत नाही आणि मग त्याचा राग आपण ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेवरती काढत असतो, असं कुठंतरी तुमच्या लेखनात दिसतंय का? आपण जरी किती म्हणत असलो की काळानुसार बदललं पाहिजे वगैरे, तरी आपण जन्मलेलं साल आपण बदलू शकत नाही, आपलं चालू वय आपण बदलू शकत नाही. आणि जो उमेदीचा काळ असतो, जो काही शिकण्याचा काळ असतो, त्या काळात जे आपण शिकलेलं असतं आणि त्याच्यावर जे आपण उपजीविका करत असतो आणि नंतर कधीतरी त्याच्यावर ह्या व्यवस्थेनंच आपल्याला परिवर्तनाच्या ज्या वाटेवर आणून सोडताना थोडंसं दुर्लक्षित केलेलं असतं, म्हणून व्यवस्थेवर राग असतो. म्हणजे एकीकडे बदल होतोय, परिवर्तन होतोय म्हणून स्वागत करत असताना हाडामासांच्या माणसांना हाताला जर काम नसेल, ती माणसं उपाशी मरणार असतील आणि त्या माणसांना जगवण्यासाठी जर व्यवस्थेकडे कुठलंच उत्तर नसेल, तर त्याचा राग पर्यायानं व्यवस्थेवरच निघणार. आणि उरला प्रश्न विठून काळासोबत बदलण्याचा वगैरे, तर त्याचं वय बघता, त्याची उमेद बघता, त्याची परिस्थिती बघता काळानुसार बदलणं याचा अर्थ काय, त्यांनी नवीन कुठला तरी व्यवसाय करावा, त्याच्यासाठी भांडवल कुठनं उपलब्ध करणार, नवीन काम शिकण्यासाठी जी काही 2-3 वर्ष द्यावी लागतील ती कुठनं देणार. कारण आपल्याकडे जवळपास 90% जनता देशात अशी आहे की जी सकाळी काम करते, मग संध्याकाळच्या जेवणाचा मेनू ठरतो. कितीही गाजलेल्या कंपन्या असल्या, कितीही मोठमोठ्या नटनट्यांनी त्याची जाहिरात केलेली असली, तरी त्याचं प्रॉडक्ट त्यांना 10 रुपयापासून विकावं लागतं. ते 10ला का विकावं लागतं, ह्यातच सगळं उत्तर आहे. बरोबर, अगदी खरं आहे. आणि मग त्यामुळं विठूला हा दुकान बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. होय. हा जो शेवट आहे त्याच्या व्यवसायाचा, तो फार छान वर्णन केलेला आहे. तो एकदा आपण जरा ऐकूयात. असंच वर्ष निघून गेलं. सण उत्सव आले आणि गेले. दिवस ढकलून आठवडे गेले. आठवडे गोळा होऊन महिने, डझन महिने झाले की पुन्हा वर्ष. विठूचा धंदा बंद पडायला आला होता. गावात अजून एक रेडीमेडचं कपड्याचं दुकान आलं होतं. भीमा पवारानं आणलं असं लोक म्हणत होती. गावातली लोक आता रेडीमेड कपडे वापरत होते. विठू आता फक्त बटवे, झेंडे, उसवलेली कापडं शिवण्यापुरताच मर्यादित होता. विठूच्या दुकानाला 15,000 रुपये भाडं होतं आणि लाईट बिल तर वेगळंच. एका दिवशी दुकान मालक इंगळे मास्तर आले आणि म्हणाले,
विठू, भाडं जमा कर की बाबा, बाकी हाय बरंच अजून. आता मास्तर जरा धंदा कमी झालाय हो, देतो की जरा सवडीनं. अरे अजून किती दिवस सवड देऊ, मला बी पोरग पैसे मागतंय, नाहीतर मागितलं नसतो. एवढं महिना थांबा की, लवकर दे, नाहीतर महिने वाढल्या तसं भाडं वाढत जाईल बघ. होय होय, आधी येतो लवकरच. हां, आता मला पुन्हा मागायला भाग पाडू नको. आपलं आयुष्य चिंध्यासारखं झालंय. धड जपता येईना, न धड फेकता येईना. अवघा देह म्हणजे लांब लचक चिंदी झालाय जणू. फाटलेली परिस्थिती शिवता शिवता थकून गेल्यावानी वाटायलंय. सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं ठळक दिसायलंय. अजून किती दिस फाटका खिसा शिवता येत नाही, ठाव नाही. येळेचं मोजमाप नीट घेता आलं असतं तर आज असं आभाळ फाटलं नसतं. शेवटी विठूनं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. बापू, तात्या, रघु चहावाला सगळे बघत होते. दुकानातल्या वस्तू बाहेर काढत असताना विठूच्या डोळ्यात पाणी गोळा झालं होतं. सगळे गपचिप उभे होते. कुणाला काय बोलावं कळत नव्हतं. विठूनं भरल्या डोळ्यानं दुकानाच्या उंबरठ्यावर माथा टेकला आणि उठला. त्याच्या बापाची सगळी हयात याच दुकानात गेली आणि आता विठूचं बरंच आयुष्यसुद्धा याच दुकानात गेलं होतं. पोटभर भाकर दिली या जागेनं, पण आता काळ बदलला होता, म्हणून ही वेळ आली होती. विठूनं सायकलवर मशीनचं मुंडकं ठेवलं, पाठीमागं कपड्याचं गठुडं बांधलं आणि ते घेऊन तो घराकडे निघाला. वा, अशा पद्धतीनं त्या एकूण व्यवसायाचा इथे पूर्णविराम झालेला आहे खऱ्या अर्थानं. आता या कादंबरीनंतर स्वाभाविकपणे तुमच्याकडूनच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत वाचकांच्या. पुढचं प्रोजेक्ट काय, पुढचं नियोजन काय, पुढचं काही डोक्यात आहे, काही आकार घेतं आहे, काही पुस्तक, कादंबरी किंवा? ह्या कादंबरी लिखाणानंतर किंवा कादंबरी लिहित असतानाच ज्या काही कविता सुचायच्या आधीमध्ये, कविता ही एक वेगळीच गोष्ट आहे. ती सुचली की लिहून काढावी लागते, नाही तर पुन्हा ते त्यातल्या कल्पना वगैरे विसरून जातात. तर त्या कवितेचा संग्रह ह्या वर्षी येतो आहे, पुढल्या 1-2 महिन्यात उपलब्ध होईल. लोकवाङ्मयगृहाकडून तो येतो आहे. अच्छा. आणि कादंबरी पुढली जो सुशिक्षित बेरोजगार आजचा तरुण आहे, त्या तरुणाच्या आयुष्यावरची कादंबरीचं लिखाण सुरू आहे. वा. हां, म्हणजे आजच्या मुलांच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते फक्त नोकरीपुरते मर्यादित नसून समाजमान्य जगणं जे असतं, लग्न होण्यासाठीची जी काय आज परिस्थिती उद्भवलेली आहे, तर तोही विषय त्यामध्ये आहे. एकूण आजचं जे जगणं आहे बेरोजगार मुलांचं, म्हणजे सुशिक्षित बेरोजगार मुलांचं, तर त्या मुलांच्या आयुष्यावरची कादंबरीचं लिखाण सुरू आहे. अरे वा. तुम्ही सुरुवातीला तुमच्या वाचनाबद्दल सांगितलं. म्हणजे वाचन कधीपासून आहे? अगदी तुम्ही शालेय वयात असतानापासून वाचताय. नेमकं काय वाचलात, म्हणजे कुठून सुरुवात झाली आणि काय काय वाचण्यात आलं, असंही आम्हाला ऐकायचं आहे. आणि एकूण वाचन चळवळ वाढण्यासाठी तुमच्या मनातली काय कल्पना आहे तेही आम्हाला सांगा. वाचन वाढावं किंवा एखाद्याला जर आपण म्हणलं की तो वाचत का नाही, तर सहसा एक कारणं दिली जातात की मोबाईल बघण्यात वेळ जातो किंवा मग टी व्ही बघण्यात वेळ जातो किंवा इतर काय आता ॲमेझॉन प्राईम वगैरे काय सिरीज वगैरे. तर विषय काय आहे की आपल्याला सगळं ऐकतच पाहिजे का आपण काही करून म्हणजे तयार करून त्यातला आनंद घेणार आहोत की नाही. म्हणजे आता ChatGPT आल्यानंतर
पावसावरचा निबंध लिह म्हणून त्यालाच सांगायचं. म्हणजे सगळ्यांचा पाऊस वेगळा असतो ना. ChatGPT काय करणार, त्याचा पाऊस सांगणार जेवढा इंटरनेटवर पडलेला आहे. खरंय. आपल्या गावचा पाऊस ChatGPT कुठून सांगणार. खरंय, अगदी खरंय. वा. आणि जे वाचणं म्हणजे काय, प्रश्न काय होता? तुम्ही नेमकं काय वाचलं, काय काय वाचलं, कुठून सुरुवात झाली, तुमच्या वाचनात आलेले लेखक कोण कोण साधारणतः? तर सुरुवातीच्या काळामध्ये वि.स. खांडेकर, पुन्हा अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊंची सगळे जवळपास सगळे कथासंग्रह, कादंबऱ्या वाचल्या, पुन्हा पुन्हा वाचल्या. त्यातनं आनंद मिळाला. म्हणजे जो काही रिकामा वेळ जातो म्हणतात आयुष्यात, किंवा जेव्हा म्हणजे मी मगाशी सांगितलं की लोड शेडिंगचा काळ होता तो, तेव्हा बसून काय करायचं नेमका अंधारात, मोबाईलही नव्हते तेव्हा, म्हणजे टॉर्च लावण्यापुरते सुद्धा. तर ते रॉकेलची काळी चिमणी असायची ते, आणि ती चिमणी कडेला ठेवायची. 4 तासात एक कादंबरी वाचून व्हायची, लाईट यायची पुन्हा मग असं. तर मिळेल ती पुस्तकं वाचली. बाबा कदमांची वाचली, सुहास शिरवाळकरांची वाचली, नेमाडेंची वाचली, पुन्हा कविता संग्रह वाचले, नामदेव ढसाळांचे. असं जे वाचनालयात जितकी जे पुस्तकं, चाळायची पुस्तकं, बघायचं जे आपल्याला आवडते ते घेऊन घरी यायचं, वाचायचं आणि नेहून जमा करायचं. तर मी मगाशी हे सांगत होतो की आपण वेळेचं कारण सांगतो, तर ते तकलादू कारण आहे. मुळात आपल्याला आवड नाही हे मान्य करावं लागेल, आणि आवड लागण्यासाठी आपल्याला स्वतःला बजावावं लागेल की माझ्या हातून मी एक चांगला व्यक्ती घडावा असं मला स्वतःला वाटत असेल तर मी वाचलं पाहिजे. आणि दिवसातनं मी 15 मिनिट मी देऊ शकतो. मग आवड असल्यानंतर सवड मिळते. तर वेळेचा मुद्दा इथं निकाली निघतो. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर दिवसाकाठी 10 रुपये सरासरी सर्वसामान्य माणसापासून ते चांगली परिस्थिती असलेला माणूस किमान 10 रुपये स्वतःवर खर्च करतो चहाच्या निमित्ताने. त्या हिशोबाने वर्षाचे 3,500 ते 4,000 रुपये होतात. म्हणजे वर्षाला तुम्ही 4,000ची पुस्तकं खरेदी करू शकता. त्यामुळे ती केलीच पाहिजेत. स्वतःला फसवण्यात अर्थ नाही की माझ्याकडे पुस्तकाला पैसे नाहीत आणि वाचनाला वेळ नाही. आणि मी हे स्वतः करतो आहे. मी वर्षाला 4-5 हजारांची पुस्तकं विकत घेतो आहे आणि मी रोज 10-15 मिनिट का होईना वाचतो आहे. आणि जर पुस्तक जास्त आवडलं तर मग ते सगळंच वाचून झोपायला 1-2 बी वाचतात. त्याचा विषय नाही काही. बरोबर, असं आहे. नव्यानं लिहू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? नव्यानं लिहू इच्छिणाऱ्या म्हणण्यापेक्षा नवे जे काही कॉलेजचे तरुणी आहेत, आपल्याला लेखक किंवा कवी व्हायचं आहे असा काही विषय महत्त्वाचा नाही. मी मगाशी म्हणलो तसं प्रत्येकाने आपल्या मनातलं व्यक्त झालं पाहिजे. प्रत्येकानेच लिहिलं पाहिजे असं तर मला तर वाटतं की, कारण त्या व्यक्त होण्यामधून ते मोकळे होत राहतील. आणि त्यातून पुढं जे चांगले व्यक्त होत राहतील, त्यांच्या शिक्षकाकडून वगैरे जर त्यांना म्हणजे मार्गदर्शन मिळालं, शाबासकी मिळाली, तर ते चांगलंही लिहित राहतील. लिहिताना जे कुणी नव्यानं लिहित आहेत, म्हणजे वयाचा टप्पा महत्त्वाचा नाही, कुणीही जे लिहित आहेत त्यांनी व्याकरणाचे नियम, पुन्हा झालं तर कादंबरी 400 पानाची असते, हा एक तुम्ही ऐकलेलं ते असं, अशा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, किंवा मी लिहितोय ते कविता आहे का लेख आहे का त्याची कथा होणार आहे का ती दीर्घकथा आहे का लघुकथा आहे का त्याची कादंबरी, असलं डोक्यातलं सगळं बाजूला सारून, साहित्य प्रकार महत्त्वाचा नाही, आपल्याला व्यक्त व्हायचं आहे हे महत्त्वाचं आहे. वा. त्याच्यात पहिली वेलंटी आली का दुसरी हे आपण नंतर प्रूफ रीडर, ती शेवटी काम असतं ते. म्हणजे नको त्या गोष्टीचा ताण घेण्याच्या नादामध्ये आधीच ताण कमी नाहीत आयुष्यात, त्याच्यामध्ये लिखाण मागं राहतं. बरोबर. आणि आपण बाकीचेच नियम सगळे तपासत बसतो. त्याच्यामुळं नव्यानं लिहिणाऱ्यांनी निर्मळपणे व्यक्त होत राहावं, साहित्य प्रकार पुन्हा आपल्या हाताशी लागेल आणि लिहित राहावं असं मला वाटतं.
आणि जिथं अंतःकरण आहे तिथं व्याकरण बघायची गरजच नाही आहे. होय होय. मित्र हो, सुई आणि धागा हा यांच्या आयुष्याचा आधार होता. खरं म्हणजे हे खूप सांकेतिक आहे. सुई धाग्याने जसं चिंध्या जोडता येतात, मोठी वाकळ करता येतं, त्याची ऊब निर्माण करता येते, तसं हळूहळू या लिखाणातून समाजही जोडला जातो, माणसं जोडली जातात. हे जोडणं जे आहे ना, हे जोडणं अखंड चालू राहिलं पाहिजे. या पुस्तकामध्ये सुई आणि धागा या दोघांची खूप छान मनोगत आहेत. मला असं वाटतं की आपण समारोपात या दोघांचंही मनोगत एकत्रितरित्या सुई आणि धागा काय म्हणते ऐकूया. सुई बोलू लागली तर, सुई बोलू लागली तर म्हणेल, मला नीट सांभाळत नाही तुम्ही, नेहमी हरवून टाकता. मग मी तुमच्या हातापायाला लागले की माझ्याच नावाने खडे फोडता. एकतर माझा आवाज कमी, त्यातून तुम्ही ऐकत नाही, पण माझी गरज पडली की मात्र मोठमोठ्याने ओरडत सुटता. आजवर अनेक कपडे जोडून घेण्याचं काम करताना मला चांगलं वाटत आलं आहे. फाटलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिवण्यासाठी माझा वापर होत राहतो. हा अखंड प्रवासच मला आनंद देत राहतो. तुम्ही जपलं तर मी अनेक वर्ष जगू शकते, पण तुम्ही जमिनीवर टाकलं की मी गंजून नष्ट होते. तुमच्या हातात आहे नेमकं काय करायचं. एक धागा पतंगाला जुडला तर पतंग आभाळात उडतंय. एक धागा भोवऱ्याला गुंडाळला तर एका पायावर जमिनीवर फिरवतंय. एक धागा वडाला गुंडाळला तर नवरा बायकोच्या नात्याला बळकटी देत आहे. एक धागा मनगटावर बांधला तर बहीण भावाच्या नात्याला बळकटी देत आहे. एक धागा सुईत गेला तर ढिगारा चिंध्या एक करत आहे. एक धागा सोन्याच्या मण्यात शिरला तर सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र तयार होत आहे. धाग्याच्या गोष्टी सांगाव्या तितक्या कमीच आहेत. जेव्हा काय बी उरलं नाही असं वाटतंय तेव्हा धागा उरलेला असतंय. क्या बात आहे. मला वाटतं की यापेक्षा अधिक चांगला क्षण ही मुलाखत संपवण्याचा दुसरा असू शकत नाही. देविदासजी, आज आपण इथं आलात, आमच्याशी मनमोकळेपणानं चर्चा केली, गप्पा मारल्या, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केले, त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार. मार्तंडजी, अतिशय उत्तम अभिवाचन केलं तुम्ही, त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार. आणि अर्थातच सर्व रसिकांचे, वाचकांचे मनापासून आभार. लग्नात जसं अक्षता पडले की सांगतात ना, आलेल्या पाहुण्या मंडळीने जेवल्याशिवाय जाऊ नये, तसं मी आज सांगणार आहे, आलेल्या वाचकाने पुस्तक खरेदी केल्याशिवाय जाऊ नये. थँक्यू.